जय श्रीराम, जय शिवराय. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे 13वे वंशज हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. एक मोठं नुकसान आपल्या धर्माचं या दुःखद घटनेमुळे झालेलं आहे. परंतु आत्महत्येचा जर विषय आपण पाहिला तर हिंदू धर्मीयांचं प्रमाण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जास्त आहे. आणि दुर्दैवाने धर्म कार्यातल्या हिंदुत्वादी कार्यातल्या अशा आपल्या हरिभक्त पारायण महाराजांनी तुकाराम बाबांच्या 13व्या वंशजांनी आत्महत्या करणं हे आपल्यासाठी एक अतिशय दुःखद त्या ठिकाणी ही घटना आहे. तरी मला असं सांगायचंय तरुण पिढीला पण आणि महाराजांनी जे केले टोकाचं पाऊल नव्हतं उचलायला पाहिजे. आपण छत्रपतींना त्या ठिकाणी आदर्श मानतो. आपण छत्रपतींचा एक पाठ त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा उजळणी करून वाचायला पाहिजे होता आणि तो म्हणजे एप्रिल 1645 मध्ये छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा केली रायरेश्वर महादेवासमोर. आणि 20 वर्ष अपार कष्ट करून रक्त सांडून अनेकांच्या बलिदानातून त्या ठिकाणी 20 वर्ष हे त्या ठिकाणी कार्य उभं केलं. ते सगळ्याच्या सगळं जे मिळवलं होतं ते 11 जून 1665 ला पुरंदरच्या तहात गमवावं लागलं. परंतु छत्रपतींनी 20 वर्षात जे कमवलं ते गमवावं लागलं. एवढं मोठं संकट आभाळ कोसळलं, एवढं संकट आलं तरी छत्रपतींनी त्या ठिकाणी आत्महत्या किंवा असं टोकाचं पाऊल कधी त्या ठिकाणी छत्रपतींनी उचललं नाही. ते खचले नाही आणि ते वाकले नाही. त्यांनी त्याच असं म्हटलं जातं का पुरंदरच्या तहाने धुळीला मिळत असलेलं हिंदवी स्वराज्य छत्रपतींनी त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टाच्या हिमतीच्या बळावर सुवर्णमय करून दाखवलं फक्त 9 वर्षामध्ये. आणि ते म्हणजे 6 जून 1674 ला हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झाला. जेवढे किल्ले गमावले होते पुरंदरच्या तहात त्याच्या 10 पट किल्ले छत्रपतींनी 9 वर्षात कमावले. हा आदर्श आपल्याला छत्रपतींचा आहे. त्यामुळे असं टोकाचं पाऊल हिंदू धर्मातल्या ना हरिभक्त पारायणाने उचललं पाहिजे, महाराजांनी उचललं पाहिजे ना कोणत्या हिंदू तरुणांनी आपल्या माणसांनी तरुण पिढी उचललं पाहिजे. एवढंच मला छत्रपतींचा सरदार म्हणून सांगावंसं वाटतं.